तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत अलिबागमधल्या एका मध्यभागी असलेल्या प्राचीन मंदिरामध्ये, जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आहे. तिथे त्यांच्या काळातलं मंदिर आहे आणि तो तिथली म्हणजे आजूबाजूच्या माणसांकडून वगैरे ऐकलेलं आहे की तो मंदिर 300 ते 400 वर्षांपूर्वीचं जुनं मंदिर आहे. तर आज आपण तोच मंदिर बघायला जाणार आहोत. तर आपला ब्लॉग पूर्ण बघायला विसरू नका. तर चला, आजचा ब्लॉग आपला इंटरेस्टिंग असणार आहे. तर चला जाऊया मंदिराकडे. तर आज आपला भाऊ पण आपला सोबत असणार आहे, पराग पाटील. चला जाऊया त्याकडे. तर मित्रांनो, अलिबाग म्हटलं की फक्त आपल्याला समुद्रकिनारे आठवतात, पण इथल्या मार्केटच्या अगदी जवळ एक खूप शांत आणि सुंदर असा एक मंदिर आहे. तो मंदिर म्हणजे श्री बालाजी मंदिर. तर चला मग आज तुम्हाला या मंदिराची एक झलक दाखव. तर गाईज, आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत ब्लॉगमध्ये. तर बघा, या मंदिराचं बांधकाम 18व्या शतकात सुमारे 1778 मध्ये गोपाळ शेठ दलाल यांनी केलं होतं. हे मंदिर राघोजी आगरे, जे मराठा आरमाराचे प्रमुख होते, त्यांच्याच देखरेखीखाली हे मंदिर होते. आजही या मंदिराचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील परंपरे मंदिरात पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता जाणवते. काय तो मस्त असा लाईटिंगने भरलेला प्रकाश आणि मस्तपैकी चालू असलेली आरती, हे सर्व पाहून आपल्या मनाला खूप अशी शांती भेटते. जी प्रसन्नता आहे इथे आल्यावरती खूप सुंदर. इथली बाळाजींची मूर्ती बघितली की मन एकदम प्रसन्न होऊन जातो.
तर मित्रांनो, हे मंदिर दिसायला खूप साधं आणि सुटसुटीत आहे, पण ह्याचा इतिहास खूप जुना आहे. साधारण 300 वर्षापूर्वी हे मंदिर बांधलं गेलं. तुम्ही बघू शकता, पूर्णपणे दगडांनी बांधलेलं हे मंदिर आपल्याला जुन्या काळाची आठवण करून देतो. तर मित्रांनो, अलिबाग बस स्टँडपासून हा मंदिर अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. मार्केटमध्ये आलात की कोणालाही तुम्ही बाळाजी नाका असे विचारले तर कोणीही तुम्हाला तिथे नेऊन सोडू शकतो. तर गाईज, कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर थोडंसं एक्सप्लोर करायचं आपण करतो आता ट्राय. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर चला भेटूया आता आपण आपल्या ब्लॉगमध्ये.